आम्ही निघालो ते मंदिरात जायला. मम्मी बनले हिरोईन. नमस्कार मंडळी, मी श्रवण नाईक. स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर डायरेक्ट गावावरून व्हिडिओ चालू केले. तर 6:30ला आम्ही पोचलो आहे गावात. सगळे आलो आहे, मी, मम्मी, दादा आणि बिल्डिंगमधल्या दोघी मुली आल्यात गाव फिरायला. तर आता मम्मी पप्पा तर गेलेत पुढे मंदिरात पाय पडायला. आपण पण जाऊया. तर रामनवमीनिमित्त गावी आलो आहे. तर जे जुने सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती आहे की आपल्या गावात रामाचं मंदिर आहे. तर रामनवमीनिमित्त मोठी पालखी गावात फिरते. पालखी गावात म्हणजे पूर्ण मुरुडमध्ये फिरते आणि सर्वात मोठी पालखी असते ती. तर पालखीसाठी हर वर्षी आम्ही येतो. तर गेल्या वर्षी मी नव्हतं आलो, तर ह्या वर्षी मी आलो आहे. गेल्या वर्षी पण व्हिडिओ बनवायची होती, पण काय कारणास्तव भेटली नाही. तर आता चला जाऊया पाय पडायला. रूमीस ते पाळणा सजवण्याचा कार्यक्रम चालू आहे.
आता तुम्ही बघितलंच असेल की देव वगैरे मंदिरात आणले. आता पाळणा वगैरे सजवत होते. तर 12:40ला जन्मकाळ आहे आणि आता कीर्तन आहे थोड्या वेळात. तर जाऊया आपण थोड्या वेळाने कीर्तन बघायला. आणि 2 दिन बाद नसलास मग तू 2 दिन बाद नसलास मग तू बघू शकता इथे कीर्तनाची तयारी चालू आहे. आजच्या चरित्राचा नायक आहे त्याचं नाव आहे रावण. मला हे सांगितलं रावण या शब्दावर बोलायचं म्हणून थोडं विस्तार करते. मोठा ऐकणार सांगणार. कोर्टाने खूप चांगला निर्णय घेतला मरेपर्यंत फाशी दिली. पण ज्या पोलिसांनी तो पंचनामा केला त्या पोलिसांना मला असं सांगणं आहे की तुम्ही ज्या वेळेला अशा स्वरूपाचे पंचनामे करता त्यावेळेला एखाद्या स्त्रीवर एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत असतील तर त्याची सखोल पंचनामा असा करा की मृत्यूची शिक्षा तर मिळालीच पाहिजे पण बचावाची संधी आरोपीला मिळणार नाही. असा उत्तम पंचनामा करा. खऱ्या अर्थानं तुमचं पोलीस कार्य यशस्वी करायचं राहणार नाही. रावण तेव्हा होता आता नाही. तेव्हा लंकेत एकच रावण होता. अहो आज गल्ली गोळामध्ये घराघरामध्ये वाडीमध्ये अशा स्वरूपाचे रावण फिरतायत. अशा रावणांचा रावण ही मंडळी व्यक्ती नसून ही त्याची वृत्ती आहे लक्षात ठेवा. राम नामाची किमया अशी आहे की अशा स्वरूपाच्या रावण वृत्तीचा नाश करील आणि ती तुम्हाला सन्मार्गाला लावेल. रावणाला मंदोदरीनं सल्ला दिलाय त्यांनी
तयारी झाली. भगवंतांची नावं काय ठेवायची, नाव सुद्धा योग्य ठेवायचे. राम असे नाम नहीं ट्यूबली वाई वो कितनी से पार्टी बना देते या वापस आएंगे. त्या निष्ठेने योजना तुमच्या पुढे नेलेल्या. बाकीचा कार्यक्रम तुमच्या अध्यक्षांच्या मर्जीने, कार्यकर्त्यांच्या संमतीने कसा ऍडजस्ट करायचा तो तुम्ही एक सुंदर आणि चांगली कल्पना तुमच्या पुढे मांडतो. आवडली तर स्वीकार. मोदी सरकारने अयोध्येमध्ये राम मंदिराची जी स्थापना केलेली आहे, त्या राम मंदिराची मूर्ती जी आहे ती मूर्ती बालमूर्ती आहे. ही गोष्ट आता बाकी आहे. लहान मुल असेल तरी ते मोठं होऊन नावारूपाला येऊन नोकरीला लागेपर्यंत बराच वेळ जातो. त्याला थोडा वेळ जाणार आहे. तर तुम्हा सर्व रामभक्तांना हात जोडून एक प्रार्थना आहे करू. ऐकली तर बघा, त्याच्यात तुमचा फायदा आहे.